तर नमस्कार मित्रांनो, आज माझं जळगावमध्येच ग्राउंड होतं आणि आज मी सकाळी ग्राउंडला गेलो होतो. तर तिथं माझं असं झालं की मी तिथं गेल्याच्या नंतर मला गोळ्याला 15पैकी 15 भेटले आणि 1600ला मला तिथं 18 मार्कच भेटले आणि माझा 1600चा टायमिंग तर पहिल्यापासून आउट ऑफ आहे. आजपर्यंत असं कधीच झालं नाही की माझा 1600 आउट ऑफ नाही बसलं. पण इथं जळगावमध्ये आल्याच्या नंतर त्या चिप काय माहिती कोणत्या प्रकारची चिप आहे त्यांच्यावाली. एका साईडला चिप होती आणि चिप तर दिसतही नव्हती की चिप आहे का नाही म्हणून. तिथं सेन्सरचं काय हे काहीच नाही. पायामध्ये चिप वगैरे बांधत होते ते आणि त्यांचा सेन्सरचं काय वगैरे दिसत नव्हतं, काही नव्हतं. आणि दुसरीकडेच काही पण लावलेलं होतं, फक्त कॅमेरे त्यांचे जागोजागेवरती लावलेले होते. आणि जे तिनं दाखवलं की पूर्ण त्यांचा मला तर संपूर्ण फ्रॉडच आढळलं. फ्रॉडशिवाय दुसरं काही आढळलंच नाही जे काय होतं ते. आणि 100 मध्ये पण ते मायक्रो सेकंद 1000मध्ये काउंट केलेले मायक्रो सेकंद जे आहे ते. आणि 100चं पण स्टार्टिंगला चिप नाही, काही नाही. त्यांची जी बंदुकीची गोळी, गोळीचा आवाज बी येत नाही, काहीच येत नाही. एकदम नॉर्मल आपला हलका टाळी वाजल्यासारखा एकदम हलका आवाज येतो. ते हलक्या आवाजामध्ये सुटायचं आपल्याला. ना स्टार्टअप घ्यायला काय ना काही नाही, काहीच करून देत नाही ते. फिनिशिंग 100 मीटरला तिकडं पण 100 मीटरला पण चिप म्हणता येत नाही तिला, सेन्सर चिप. तर ते सेन्सर शेवटच्याला 100 मीटरला पण सेन्सर म्हणता येत नाही. सेन्सर तर दिसत पण नाही शेवटच्याला. फक्त फिनिशिंग लाईन फिनिश केल्याच्या नंतर सेन्सर कधीचा कधी डिॲक्टिवेट होते आपल्याला माहीत पण नाही. संपूर्ण हा जळगावमध्ये पूर्ण घोटाळा चालू आहे. माझ्यासोबत पूर्ण फ्रॉड झालेलं आहे. तुम्ही जर कोणी जळगावला जाणार असाल तर विचार करून